श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यातील अघटित स्वामी अनुभव सांगणार आहे. जेव्हा भक्त हा स्वामींची निश्चित सेवा करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांवर मनापासून विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात आणि त्या भक्तांचं नशीब कसं बदलवून टाकतात. त्या भक्ताने केलेल्या भक्तीचं फळ हे कसं भक्तांच्या ओंजळीत टाकतात, हे दाखवणारा आजचा हा सुंदर अनुभव. खरंच स्वामी भक्तांनो, आजचा हा अनुभव ऐकण्यासारखं आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे वरळी येथील स्वामी भक्त ताई सुजाता शिंदे या ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. मी गेले अनेक वर्ष झाली स्वामी सेवेत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या आयुष्यात जे जे चमत्कार केलेत ते जन्मोजन्मीचे सार्थ फिटणारेच आहेत. खरं तर माझे पती हे कॅन्सरसारख्या आजाराशी लढत असताना स्वामी सेवेचं पाठबळ मिळालं आणि कॅन्सरसारख्या इतक्या मोठ्या गंभीर आजारातून ते सुखरूप खूप बरे झाले. तिथून आमचं संपूर्ण कुटुंब हे स्वामी सेवेत. स्वामींचे सर्वच मंत्र स्तोत्र माझ्या कुटुंबातील सगळ्याच लोकांच्या तोंडपाठ. खूप सेवा असं नाही, कारण मी जॉबला जाते, त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा न चुकता मी सारमूत वाचते, तारक मंत्र म्हणते, ऐक्य मंत्र म्हणते. दररोज ऑफिसला जाण्याआधी मी नियमाने सेवा करते. अशी छोटीशी सेवा पण मनापासून केलेली ही माझी स्वामी सेवा. मला 2 मुले. मोठा मुलगा हा व्यवसाय, तर माझा छोटा मुलगा हा कंपनीमध्ये जॉबला होता. मोठ्याचा व्यवसाय सुरळीत होता, छान होता. स्वामींची कृपा असल्यासारखं सर्व काही चांगलं होतं. पण काही महिने माझ्या मुलाचा व्यवसाय पूर्णपणे बसला. एखाद्याची नजर लागली, अगदी तसंच झालं. व्यवसाय बसल्यामुळे तो खूप खचला. त्यावेळी त्याचा डिप्रेशन पाहून आम्हालाही भीती वाटायची. काय करावे काही समजत नसायचे. आम्ही त्याला खूप धीर द्यायचा प्रयत्न करायचो, पण त्याच मात्र काहीच परिणाम होत नव्हता. खूप दिवस आम्ही संकटात होतो, खूप दिवस आम्ही या अडचणीतच होतो. आणि तेव्हा काहीतरी मार्ग मिळावा म्हणून मी ठरवले, आपण अक्कलकोटला जाऊ. स्वामींना नमस्कार केला. स्वामींकडे एकच विनवणी केली की स्वामी मला अक्कलकोटला घेऊन जा. शेवटी असं योग आला की त्या योगामध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो. महाराजांचे गुरुवार सुरू होते आणि दुसराच गुरुवार होता ज्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो. जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झालं, तेव्हा वटवृक्ष मंदिराच्या समोर आम्ही सहज बसलो होतो. तिथून एक भिक्षेकरू गेले. त्यांनी दक्षिणा मागितला. मी कधीच कोणाला रिकामा ठेवत नाही म्हणून चटकन मी 50 रुपये त्यांच्या हातावर ठेवले आणि मी दर्शन घेतलं. त्यावेळेस मी ते भिक्षेकरू म्हणजे साधू बाबा म्हणाले, स्वामींची भक्त आहेस ना, प्रगती हवी आहे ना तुला, कल्याण करायचं आहे ना, मग त्यासाठी मी तुला एक मंत्र सांगतो. तो मंत्र तू नित्य नियमाने आणि तुझ्या मुलांनाही म्हणायला सांग. मी त्यांना सहज म्हटलं, असं कुठला मंत्र आहे? त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा ऐक्य मंत्र. खरं तर मी हा ऐक्य मंत्र नेहमी ऐकायचे, नेहमी म्हणायचे, पण त्यांनी मला सांगितले, तू संकल्पाने हा मंत्र म्हण. दररोज 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना 7 छोटे खडी साखरे दाणे खायला द्यायचे. असं 11 दिवस आम्ही तिथून घरी आलो. मन थोडे शांत होतं, तृप्त होते, छान वाटत होतं, कारण स्वामींचे दर्शन घडलं होतं.
घरी आल्यानंतर माझे पुढचे गुरुवार मला पूर्ण करायचे होते. 11 गुरुवारच्या व्रताचं त्या भिक्षेकरूंनी सांगितलेली ही सेवा मी सुरू केली. ऐक्य मंत्र म्हणायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून मंत्र म्हटल्यानंतर 7 खडी खडे मी माझ्या दोन्ही मुलांना खाऊ घालायचे. तुम्हाला सांगते 11 दिवस पूर्ण झाले. 11 दिवसानंतर 6 दिवस उलटून गेले. त्यानंतर जो माझा कसलेला मुलगा होता त्यांच्या मनात पुन्हा आले की आपण काहीतरी नव्याने सुरू करू. आम्हीही त्याला मदत केली, कारण त्याचं उभं राहणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. बंद पडलेला व्यवसाय त्यांनी तसाच टाकला आणि तो शेअर मार्केटमध्ये आला. तुम्हाला सांगते फक्त 7 दिवसामध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये जो पैसा टाकला होता तो चौपटीने वाढला. तिथे त्याचं डोकं योग्य राहिलं, घेतलेला निर्णय अचूक राहिले आणि त्यामुळे त्या शेअर मार्केटमध्ये त्याला चौपट हिस्सा मिळाला. तिथून मग त्याचं मनबळ वाढले. आता आमच्याच भागामध्ये त्याने 2 हॉटेल सुरू केलेले आहेत. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये तो सर्वच बिल्डर लोकांना मटेरियल सप्लायर काम करत आहे. स्वतःचं गोडाऊन आहे. तुम्हाला सांगते त्याची इतकी प्रगती झाली की त्या मंत्रानंतर माझ्या मुलाची प्रगती थांबलीच नाही. शिवाय माझा छोटा मुलगा हा टेम्पररी जॉबला होता, पण जेव्हा मी त्याला हे खडीसाखर दिली खायला आणि ऐक्य मंत्र म्हणायचे, तुम्हाला खरं सांगते माझ्या छोट्या मुलाला त्याच कंपनीमध्ये परमनंट करण्याची ऑफर आली. आज माझा मुलगा हा त्या कंपनीमध्ये परमनंट झालेला आहे आणि आज माझा मुलगा त्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर आहे. इन्क्रिमेंट झालेली आहे, चांगली सॅलरी त्याला मिळत आहे. ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा आहे. खरंच त्या एका ऐक्य मंत्राने आमचे जीवनभर बदललेली. आज मी माझ्या दोन्ही मुलं तारक मंत्रासोबत न चुकता या ऐक्य मंत्रही म्हणतात आणि त्यानंतर ते त्यांच्या कामाला लागतात. खरं श्री स्वामी समर्थ महाराजांनी तेव्हा आम्हाला खूप मोठ्या संकटातून दुःखातून तारले आणि महाराजांनी इतकी वर्ष केलेल्या भक्तांचे फळ मला दिले. महाराज म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच ते आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी राहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत चमत्कारिक अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओपणे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.